आणि तिथे बसलेला बाजूलाच एक कोकिळा बसला होता बरं का. आता तो गेला असेल त्याच्या घरट्याकडे, पण तो कोकिळा या मठीमधल्या सर्व भक्त मंडळींना पाहून म्हणतोय, वा सुरेशरावजी, तुम्ही गाणं गायलं पण सर्वांचे चेहरे फुलले हो. म्हणून तो कोकिळा तुम्हाला सर्वांना शुभेच्छा द्यायला लागला, गुरु माऊलींच्या चरणावरती नतमस्तक होऊ लागला. आणि कोकिळा सुद्धा गाता गाता आनंद माझ्या पोटाचा मायना म्हणून काय म्हणतो माहितीये? आणि मगाशी जी मिरवणूक चालली होती ना, बैल पोळ्यांची मिरवणूक, त्याच्यामध्ये एक अश्व सुद्धा होता हो. मला इथून दिसतं, तुम्हाला पाठीमागे दिसलं नाही. एक अश्व होता, घोडा होता, बहुतेक शेटे मंडळींचा तो असेल. तो घोडा होता, त्यांनी सुद्धा नतमस्तक केलं, त्यांनी सुद्धा नमस्कार केला. आणि तो काय म्हणाला माहिती आहे? तुम्हा सर्वांना माझा साक्षात साष्टांग असा दंडवत आहे. आणि तो अश्व आपल्या शब्दात काय म्हणाला माहिती आहे? अश्वाचे शब्द त्या घोड्याचे शब्द सांगतो बरं का. धन्यवाद. चला तर माऊली, एवढे सुंदर असे फुललेले चेहरे, तुम्ही सगळे माऊली माय ताई सगळे आपण या ठिकाणी बसलेला आहात. शक्ती